नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांची सगळ्यात मोठी अडचण कुठली असेल तर ते स्वपक्षीय बहुमताचं सरकार चालवत नाही आहेत, ही एक बाजू आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांमध्ये त्यांच्या पक्षाच्या अडीच पटीने मोठा असलेला भारतीय जनता पक्ष आहे. शिवाय त्यांच्या पक्षा इतकेच आमदार असलेले अजितदादा हे 40 आमदारांचा पाठिंबा घेऊन आलेले आहेत. तेव्हा दिसायला 200पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री अशी जरी एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद दिसत असली तरीही त्या सगळ्या आमदारांमध्ये त्यांच्या बाजूने किंवा त्यांच्या पक्षाचे 20 किंवा 22% अधिक आमदार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ही एक गोष्ट झाली. दुसरा, त्यांचं काय म्हणतात त्याला दुर्बळ स्थान कुठचं असेल एकनाथ शिंदे यांचं, तर ते असं की आजपर्यंत एकनाथ शिंदे हे पक्षाच्या सर्वोच्च पदावर कधीही नव्हते. बाळासाहेब असताना असो किंवा उद्धव ठाकरे असताना असो, एकनाथ शिंदे हे पक्षातले एक महत्त्वाचे नेते असले तरी सगळेच्या सगळे पक्षाचे आणि सत्तेतले आणि निवडणुकीचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे नव्हते. आणि त्यांचं कार्यक्षेत्र हे ठाणे जिल्ह्यापुरतं मर्यादित असल्यामुळे त्यांचा जो आवाका होता तो राज्यव्यापी होण्याच्या आधी त्यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडलेली आहे. आणि तिथे सगळ्यात मोठा घोळ झालेला आहे. एक आणखीन मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या बाळासाहेबकालीन किंवा उद्धव ठाकरेकालीन रचनेमध्ये कधीही 2 नंबरचा नेता वगैरे नव्हते. त्याच्याही पेक्षा आणखीन एक गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या काळामध्ये जे काय 12 प्रमुख नेते होते त्यांच्याशी विचारविनिमय करून बाळासाहेब सगळे निर्णय घ्यायचे. मग निवडणुकीचं धोरण असो, कोणाची आघाडी करायची असो किंवा सत्तेत कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा कोणाचा पाठिंबा काढून घ्यायचा असो, हे सगळे निर्णय नवलकर, जोशी, डाके असे जे 12 प्रमुख नेते पहिल्यापासून बाळासाहेबांच्या सोबत होते त्यांच्याशी सल्लामसलत करून बाळासाहेब हे निर्णय घ्यायचे. पुढल्या काळात म्हणजे भुजबळ शिवसेनेतून फुटल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपल्या 2 मुलांना बाळासाहेबांनी जवळच्या विश्वासू सर्कलमध्ये सहभागी करून घेतलं आणि कुठलेही निर्णय घेताना इतर नेत्यांप्रमाणेच आपला पुतण्या आणि आपला मुलगा यांच्याशी सुद्धा बाळासाहेब सल्लामसलत करायला लागलेले होते. पण भुजबळ फुटल्यानंतर जी परिस्थिती होती ती राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या दुभंगानंतरसुद्धा बदललेली होती. पण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होईपर्यंत किंवा शिवसेनेमधून बाजूला होईपर्यंत कधीही कुठल्याही गटाचे सुद्धा सर्वोच्च नेते होते अशी बिलकुल परिस्थिती नव्हती. त्यांनी शिवसेना फोडण्याचं किंवा भाजपसोबत जाण्याचं जे धाडस केलं ते खरोखरच मोठं होतं. पण जवळजवळ आता 1.25 वर्ष होत आलं त्यांनी अतिशय संयमाने आणि समतोल वृत्तीने पक्ष चालवलेला आहे आणि सरकारसुद्धा चालवलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत आपला हा नेता या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना नवखा आणि कोवळा आहे हे निदान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झालेल्या ज्येष्ठांनी विसरता कामा नये. हे मला सांगायची पाळी एवढ्यासाठी आली की ज्यांना ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी सोबत घेतलेलं आहे अशा 2 ज्येष्ठ नेत्यांमध्ये सध्या जबरदस्त भांडण लागलेलं आहे आणि जाहीरपणे लागलेलं आहे. त्यामध्ये एका बाजूला गजाभाऊ कीर्तीकर आहेत, ज्यांनी शिवसेनेची स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ ही एक मोठी पांढरपेशा वर्गातली एक तगडी संघटना उभारण्याचं कर्तृत्व दाखवलं. ते गजाभाऊ कीर्तीकर आहेत. आणि अगदी तळागाळापासून शिवसैनिक शाखा प्रमुख
आणि आमदार मंत्री इथपर्यंत मजल मारलेले रामदासभाई कदम हे दुसऱ्या बाजूला आहेत. ते पण गजाभाऊ कीर्तीकर यांच्या इतकेच ज्येष्ठ आहेत. पण त्यांचं ते एक प्रकारे असं आहे की विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत बघितलं तर गजाभाऊ 1990 साली जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले, तो जो मालाड मतदारसंघ तेव्हा होता, त्या मालाड मतदारसंघामध्येच एक महापालिका वॉर्ड ज्याचे शाखा प्रमुख रामदास कदम होते. पण शाखा प्रमुख म्हणून काम करताना 80-85 नंतरच्या काळामध्ये रत्नागिरी आणि कोकण खेड वगैरे भागामध्ये रामदास कदम यांनी शिवसेनेचा हळूहळू पसारा वाढवण्याचं काम केलं. त्यामुळे 1990 सालात ज्या वेळेला लोकसभा विधानसभेच्या निवडणुका शिवसेना राज्यव्यापी पातळीवर लढवायला लागली, तेव्हा खेडमधून आमदार होण्याची संधी रामदासभाईंना मिळाली, जी संधी मुंबईमध्ये गजाभाऊ कीर्तीकरांना मिळाली. पण योगायोग असा की गजाभाऊ कीर्तीकर हे कोकणात कधीही रामदास कदम यांच्या मतदारसंघात काही करत नव्हते, केलेलं नव्हतं. पण रामदास कदम हे मात्र मुंबईचे रहिवासी आणि मूळचे कोकणवासी, तरीही मालाड या गजाभाऊंच्या मतदारसंघात होते. आणि त्यांच्यामध्ये जो काही दुजाभाऊ इतका जुना, म्हणजे आपण आता 30-35 वर्ष जुना म्हणू शकतो, तो आजही चालू आहे असं दिसतं. आणि त्याच्या ठिणग्या सध्या त्यांच्या जाहीर वादातून पडायला लागलेल्या दिसत आहेत. आणि त्याच्यावर मला जाहीर भाष्य एवढ्यासाठी करायचं आहे की हे दोनही नेते, म्हणजे गजाभाऊ कीर्तीकर असतील किंवा रामदासभाई कदम असतील, हे दोघेही नेते बाळासाहेबांच्या निर्वाणानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित असलेल्या शिवसेनेमध्ये खुश नव्हते. उद्धव ठाकरे अपेक्षित तेवढा सन्मान आपला राखत नाहीत, आपल्या ज्येष्ठतेला फारशी किंमत देत नाहीत, म्हणून गजाभाऊ पण नाराज होते आणि रामदासभाई कदमसुद्धा नाराज होते. पण तरीही उद्धव ठाकरेंची नाराजी पत्करण्याची हिंमत ह्या दोघांपैकी कोणीही केलेली नव्हती. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सत्तेच्या राजकारणामध्ये किंवा पक्षीय राजकारणामध्ये धोका पत्करण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंची नाराजी आपल्याला हानिकारक ठरू शकेल. म्हणून या दोघांनी, रामदासभाई किंवा गजाभाऊ यांनी मान खाली घालून अवमान सहन केला, पण उद्धव ठाकरेंसमोर ताठ मानेने उभं राहायची हिंमत केली नव्हती. ती हिंमत तुलनेने लहान असलेले एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. आणि नंतर रामदासभाई असो किंवा गजाभाऊ कीर्तीकर असोत, हे नंतर शिंदे यांच्यासोबत आलेले आहेत. हे मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगतोय की वयाने आणि अनुभवाने हे दोघेही एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत. हे दोघे शिवसेनेत आधीपासून आहेत. अगदी एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक होऊन कामाला लागण्यापूर्वी किंवा पदाधिकारी होण्यापूर्वीसुद्धा रामदासभाई आणि गजाभाऊ कीर्तीकर हे शिवसेनेतले महत्त्वाचे पदाधिकारी होते. आणि त्यामुळे जर शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यामुळे नुकसान होतंय म्हणून बंड करायची वेळ आली होती, तेव्हा या ज्येष्ठांनी पुढाकार घेतला नव्हता. ते धाडस जर तुमच्यात तेव्हा नव्हतं, तर मग आज आपल्या अहंकारासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी नवी शिवसेना उभी राहते, जिला निवडणूक आयोगाची सुद्धा मान्यता मिळालेली आहे, त्या शिवसेनेमध्ये काही बेबनाव निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मला आठवतं त्याप्रमाणे ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली, सुरत, गुवाहाटी वगैरे झालं, त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, उद्धव ठाकरे यांच्यावर सत्तेतून पायउतार होण्याची वेळ आणली, त्यानंतर रामदासभाई हे शिवसेनेत आलेले आहे. पण आपली नाराजी रामदासभाई यांनी पूर्वीही लपवलेली नव्हती.
एका विधानसभा अधिवेशनामध्ये कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले अनिल परब किंवा इतर काही नेते शिवसेनेच्या तिथल्याच संघटनेला मारून कोकणातल्या तुमच्या दापोली मंडणगड परिसरातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं खच्चीकरण करून NCP आणि राष्ट्रवादीच्या संघटनेला बळ मिळावं असं विघातक राजकारण करत आहेत. ही नाराजी खुद्द रामदास कदम यांनी परिषदेमध्ये सुद्धा बोलून दाखवलेली होती की शिवसेनेचाच पदाधिकारी किंवा शिवसेनेचाच मंत्री महाविकास आघाडी असताना कोकणामध्ये शिवसैनिकांचं खच्चीकरण कसं करतोय याविषयीचं जाहीर भाष्य विधान परिषदेमध्ये रामदासभाई कदम यांनी केलेलं होतं. मला वाटतं तसाच काहीसा सूर अनंत गीते यांनी लावला होता आणि गजाभाऊ कीर्तीकरांनी सुद्धा सौम्य शब्दामध्ये शिवसेनेचं नुकसान हे महाविकास आघाडीत होतं आहे असा सूर लावलेला होता. पण बंडाचा झेंडा घेऊन उभं राहणं ही हिंमत ना रामदासभाईंनी केली ना गजाभाऊंनी केली. त्यामुळे आज त्यांना हवं असलेलं उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारून बाळासाहेबांची शिवसेना ही ताठ मानेने उभं राहण्यासाठी जे काय स्वरूप आजच्या शिवसेनेचं आहे त्यामध्ये ते दोघे सहभागी झाले हे योग्यच आहे. किंबहुना त्यांच्या मनातला जो राग होता त्या रागाला दृश्य स्वरूप देऊन साकार करण्याचं कर्तृत्व एकनाथ शिंदे यांनी दाखवलेलं आहे. तर एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करणं आज घडीला आवश्यक असताना आपले 30-35 वर्ष जुने राग लोभ हे आज उकरून काढायचे आणि एकमेकावर कुरघोडी करणारं राजकारण गजाभाऊ आणि रामदासभाई यासारख्या ज्येष्ठांनी करणं हे पक्षाचं नुकसान करणारं ठरू शकतं. मला आठवतं त्याप्रमाणे अगदी ज्या वेळेला शिवसेना दुभंगली आणि BKCमध्ये जेव्हा पहिली सभा झाली, दसऱ्याची सभा शिंदे गटाने वेगळी केली आणि BKCमध्ये सभा झाली, तेव्हा रामदासभाईंना ज्येष्ठ नेते म्हणून जो आवश्यक तो सन्मान हा एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. तो आपल्याला जो सन्मान मिळतोय जेव्हा तुम्ही ज्येष्ठ होता तेव्हा तुम्ही अधिक जबाबदारीने वागून संघटनेमधली शिस्त आणि संघटनेमधली एकवाक्यता ही खालच्या पातळीवर काम करणाऱ्या सामान्य तरुणांना आणि कार्यकर्त्यांना तुमच्या वागण्यातून अनुकरण म्हणून मिळाली पाहिजे. तळागाळातल्या सामान्य शिवसैनिकाने कार्यकर्त्याने तुमच्या काही ती नक्कल करताना किंवा तुमचं अनुकरण करताना शिवसैनिक कसा असला पाहिजे हे तुम्ही कृतीतून दाखवलं पाहिजे. मग ते गजाभाऊ असोत किंवा रामदासभाई असोत. आणि मला आठवतं की जवळजवळ वर्ष होत आल्यानंतर गजाभाऊ कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. जेव्हा पहिले 12 खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून वेगळे झाले तेव्हासुद्धा गजाभाऊ कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले होते. शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली तेव्हासुद्धा गजाभाऊ कीर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. त्याखेरीज मला वाटते गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवर जी एक बैठक झाली होती कार्यकर्त्यांची त्यातसुद्धा कुठच्या तरी चॅनेलसमोर मला वाटते ABP चॅनेलबरोबर बोलताना आम्हाला भाजपबरोबर जाणं आवश्यक होतं हा विरोधाचा सूर गजाभाऊ कीर्तीकरांनी जाहीरपणे लावला होता. पण तरीही गजाभाऊ कीर्तीकर हे उद्धव ठाकरे गटातच होते. ते सगळ्यात शेवटी आलेले खासदार आहेत आणि आल्यानंतर मात्र त्यांनी योग्य भूमिका घेतलेली होती. मला आठवतं त्याप्रमाणे कुठल्या सभेत आत्ता मला सांगता येणार नाही पण माझ्यासारखा म्हातारा आपलं वय ज्येष्ठता जी आहे तो सगळ्या मुलांना शिस्त लावण्यासाठी शिंदे यांच्यासोबत आलेला आहे अशी भाषा गजाभाऊ कीर्तीकरांनी वापरली होती.
आणि त्याचं कौतुक करत त्यांच्यासारखा ज्येष्ठ नेता नवं कात टाकून एकनाथ शिंदे जी शिवसेना उभी करतायत, त्यामध्ये गजाभाऊंसारखा संघटन कौशल्य असलेला माणूस शिंदे यांच्या शिवसेनेला आवश्यक आहे हे सांगणारा व्हिडिओसुद्धा मी केला होता. मग ती सगळी भाषा आज गजाभाऊ विसरलेत कसे? तुमचं आणि रामदासभाई कदम यांचं जुनं काही भांडण असेल, 30-35 वर्ष जुनं असेल, एकमेकातले हेवे दावेसुद्धा असतील, पण आज ते हेवे दावे कात टाकून उभं राहणाऱ्या नव्या शिवसेनेच्या जीवावर येऊ नयेत ही जबाबदारी एकनाथ शिंदेपेक्षाही या 2 ज्येष्ठ नेत्यांवर आहे. कारण एकनाथ शिंदेसुद्धा तुम्हाला ज्येष्ठ नेता मानतात. आपण भले शासकीय पातळीवर सत्तेच्या पदावर उच्चस्थानी बसलो असू तरी आपल्यापेक्षा गजाभाऊ कीर्तीकर आणि रामदास कदम हे आपल्यालाही अनुभवाच्या दृष्टीने, कामाच्या दृष्टीने ज्येष्ठ आहेत हे एकनाथ शिंदे वारंवार बोलून दाखवत असतात. तेव्हा ते तुम्हाला तुमच्या ज्येष्ठतेची जबाबदारी सांगत असतात, समजावत असतात. मला असं वाटतं की त्याचं भान या दोघांनीही ठेवलं पाहिजे. तुमचं भले व्यक्तिगत पटत असो नसो, पण ज्या वेळेला तुम्ही सार्वजनिक जीवनात येता, सार्वजनिक मंचावर येता किंवा सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर येता, माध्यमांसमोर येता, त्या तुमच्यातले मतभेद हे पक्षाच्या सीमारेषेच्या आत ठेवले पाहिजेत आणि बाहेर एकवाक्यता दाखवली पाहिजे. ही पक्षाच्या यशाची किंवा पक्षाच्या शिस्तीची सर्वात मोठी खूण असते. गजाभाऊ किंवा रामदास कदम हे 50-55 वर्ष शिवसैनिक राहिलेत. त्यांना जर याचा विसर पडला असेल तर नव्या पिढीने तुमच्यापासून कुठला आदर्श घ्यायचा असा प्रश्न आहे. आणि प्रामुख्याने मी गजाभाऊंना बोलेन की तुम्ही तर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गोटात सहभागी झालात तेव्हा तुम्हीच सांगितलं होतं की या पोरांना, नव्या पोरांना शिस्त लावण्यासाठीच मी इकडे आलेलो आहे. हे जर तुम्हीच बोललाय तर तुम्ही कदम, रामदासभाई यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये काही किलबिश असेल ते असू नये असा दावा मी करणार नाही, किंवा रामदासभाई यांचा कुठलाही राग गजाभाऊ कीर्तीकरांविषयी असेल तर तो असू नये असा दावा मी करणार नाही. पण तो राग किंवा लोक किंवा किलमिश असलं तरीही ते पक्षाच्या भिंती आड राहिलं पाहिजे. ते जाहीरपणे समोर येता कामा नये. ज्या वेळेला त्या भिंती तोडून ते तुमच्या मनातले बेबनाव सार्वजनिक जीवनात यायला लागतात तेव्हा तुमच्या पक्षाची प्रतिमा विटाळत असते, बिघडत असते. याचं भान ज्येष्ठ म्हणून तुम्हा लोकांनी ठेवलं पाहिजे. जर तुम्ही जाहीररित्या माध्यमातून एकमेकावर कुरघोडी करणारी किंवा एकमेकाविषयी अपमानास्पद शब्दांची देवाणघेवाण करायला लागता तेव्हा अगदी वॉर्ड पातळीवर, विधानसभा पातळीवर, तालुका जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर तुमच्या पक्षातले इतर अनेक एकमेकांशी स्पर्धा करणारे नेते एकमेकांच्या उरावर बसायला सुरुवात होत असते. आणि तिथे मग एखाद्या किती सत्तेत असलेल्या, सत्तेबाहेर असलेल्या पक्षाचा ऱ्हास सुरू होत असतो. उद्धव ठाकरे शिवसेना का सांभाळू शकले नाहीत, का तुम्हाला बंड करायला लागलं याचा विचार करा. तुम्हाला वेगळी चूल का मांडावी लागली? बाळासाहेबांचे विचार हे विचार आणि संघटन म्हणून पुढे येण्यासाठी त्यांच्या सुपुत्राला झुगारून तुम्हाला वेगळं उभं राहावं लागलं. त्याचं काय कारण आहे याचा मला वाटतं रामदासभाई आणि गजाभाऊ कीर्तीकर यांनी समोरासमोर बसून विचार केला पाहिजे. एकमेकाच्या मनात जी काय भडास आहे ती समोरासमोर बसा आणि बाहेर काढून टाका. आणि ठरवा. नुसतं हस्तांदोलन जगाला दाखवण्यासाठी करू नका. तर आपण आता पुढल्या पिढीतली किंवा आपल्यानंतरच्या 3ऱ्या पिढीतली शिवसेना
किती खंबीरपणे उभी करायची या निर्णयाप्रत येण्यासाठी समोरासमोर बसा. आजवरच्या तुमच्या भांडणात जे जे काही किलमिश असेल ते सगळं ओकून टाका. मन साफ करून घ्या, हृदय साफ करून घ्या आणि तुमच्या नंतरच्या पिढीतले एकनाथ शिंदे जी नवी शिवसेना आनंद दिघे आणि बाळासाहेबांचे आदर्श घेऊन उभी करू पाहत आहेत ती मजबूत करण्यासाठी तुमच्या अनुभवाची पुंजी उपयुक्त ठरणार आहे. ती उपयुक्त ठरावी, ती नव्या शिवसेनेला घातक ठरू नये याची काळजी घ्या. एवढंच सांगण्यासाठी व्हिडिओ केला. मित्रांनो, आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.